अपघाताचा बनाव रचून पत्नीचा खून, सुपारी देणाऱ्या पतीसह तिघांना बेड्या। अपघाताचा बनाव रचून पत्नीचा काटा काढणाऱ्या पतीचा कट जळगाव जामोद पोलिसांनी उधळून लावला आहे। मित्राच्या मदतीने सुपारी देऊन हा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपी पतीसह तिघांना अटक केली आहे। 2 मार्च 2026 रोजी वृषाली प्रकाश गावंडे राहणार पातुर्डा तालुका संग्रामपूर या आपल्या स्कूटीने MH28 AL 5815 पिंपळगाव काळे येथे कामावर जात होत्या। दरम्यान एका अज्ञात वाहनानं त्यांच्या स्कूटीला मागून जोराची धडक दिली, ज्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला। सुरुवातीला या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मृत वृषाली यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता। यावरून पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास अधिकारी महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे धक्कादायक माहिती मिळवली। तपासात असे समोर आले आहे की मृत वृषाली यांचा पती प्रकाश गावंडे यानं त्यांचा मित्र मंगेश चहुळकर याच्या मदतीने हा कट रचला होता। त्यांनी वाहन चालक मंगेश सूर्यवंशी राहणार जगदंबानगर शेगाव याला सुपारी देऊन हा अपघात घडवून आणला होता। मृत वृषालीचा लग्नानंतर पती व सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ होत होता। यापूर्वी तामगाव पोलीस स्टेशनमध्ये कलम 498 अंतर्गत गुन्हाही दाखल झाला होता। दोघांमध्ये तडजोड होऊन त्या पुन्हा पतीसोबत राहत होत्या, मात्र पती सातत्याने घटस्फोटासाठी त्रास देत होता। त्यातूनच हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाला आहे। पोलिसांनी या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि सुपारीचे पैसे जप्त करण्यात आले आहेत। ही धडाकेबाज कामगिरी पोलीस निरीक्षक नितीश कुमार पाटील, महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेंडके, पोलीस हेड कॉन्स्टेबल भागवत उंबरहंडे आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल मानकर यांनी केले आहे। RC न्यूज 24 करिता अनिल भगत, जळगाव जामोद। 2 मार्च 2026 रोजी फिर्यादी मनीष दिगंबर गावंडे यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांची जी सून होती वृषाली प्रकाश गावंडे तिचा कुणीतरी अज्ञात वाहनाने धडक देऊन अपघात केलेला आहे। या फिर्यादीवरनं आम्ही एक गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्यासंदर्भात आम्ही तपास केला। त्या तपासामध्ये आम्ही काही साक्षीदार बोलवले, त्यांचे नातेवाईक बोलवले, तर त्यांच्या नातेवाईकांनी याच्यावर थोडा संशय उपस्थित केला। मग पोलीस स्टेशनचे इंचार्ज नितीन पाटील साहेब तसेच SDPO साहेब यांनी त्याचा सखोल चौकशी केली। गोपनीय जी यंत्रणा आहे ती हलवली आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही संशयास्पद सापडले। त्याच्यानंतर आम्ही त्याचा तांत्रिक तपास केला। CCTV असतील, सगळे जे काही कॉल रेकॉर्ड्स असतील त्याची तपासणी केली आणि काही संशयित आम्ही वाहनं त्याच्यातनं आम्ही निष्पन्न केली आणि त्यामार्फत त्यांची चौकशी केल्यानंतर असं कळालं की यांचे जे मृतक होती वृषाली प्रकाश गावंडे, यांचे पती प्रकाश गावंडे तसेच मंगेश साहुळकर आणि गाडी चालक मंगेश सूर्यवंशी असे 3 लोक याच्यामध्ये निष्पन्न झाले आणि यांची ज्यावेळेस आम्ही सखोल तपासणी केली, चौकशी केली, सगळे तांत्रिक पुरावे हस्तगत केल्यानंतर जे काही माहिती आली त्यांचं इंट्रोगेशन केलं, सायंटिफिक इंट्रोगेशन। त्याच्यानंतर असं कळालं की जे यांचे पती होते प्रकाश गावंडे यांनी पैसे देऊन या खुनाचा कट रचला आणि पैसे दिल्यानंतर जो चालक होता मंगेश सूर्यवंशी यांनी ती गाडी अशा पद्धतीने चालवली, त्या महिलेला मागून धडक देऊन तिचा खून करण्यात आला। तर याचा आम्ही सगळं सखोल तपास केला। तिन्ही आरोपी अटक केले। यात जी रक्कम दिली होती हे कट करण्यासाठी आणि घडवून आणण्यासाठी ती रक्कम देखील आम्ही जप्त केलेली आहे। आरोपी आमच्या ताब्यात आहे, PCR घेतलेला आहे। सर्वांचं श्रेय जे आहे तपासाचं आमचे पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि IG सर आहेत त्यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही वारंवार त्यांनी आम्हाला या गुन्ह्यासंदर्भात गाईड केलं आणि पूर्ण क्रेडिट नितीन पाटील आणि जे ठाणेदार आहेत जळगाव जामोदचे त्यांची टीम यांचाही ह्याच्यामध्ये भरपूर चांगला तपास झाला आणि आम्ही हे जो काही कट होता हे उघडकीस आणू शकलो आणि पुढची प्रक्रिया आता चालू आहे। धन्यवाद।